मागे पाहू शकता कुलंगडाची वाट आहे आणि तो मदनगड आहे। मदनगडापासून कुलंगडाला यायला मध्ये खिंड लागते आणि कुलंगडाच्या कातरात कोरलेल्या पायऱ्या पाहू शकता। याच पायऱ्या आता वरती शेवटपर्यंत तुम्हाला आहेत। याला मागून बघाल तर याचा जो आकार आहे तो घुबड सारखा दिसतो आपल्याला। कुलंगडाच्या आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलोय। पूर्वीच्या काळी या वाड्याची भव्यता किती असावी यावरून आपण याचा अंदाज लावू शकतो। गिर्यारोहक असतील ज्यांनी प्रॉपर त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांच्यासोबतच जर तुम्हाला या किल्ल्यांवरती यायचं असल्यास त्यांच्यासोबतच या। एकटे यायचं धाडस करू नका। ह्या भागात तुम्ही या वाड्याच्या बाजूला तर तुम्हाला 6 पाण्याच्या टाक्या इथे पाहाव्या। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये अक्किंगे व्लॉग्समध्ये। तर मागील 2 भागांमध्ये आपण सह्याद्रीमधील दुर्ग त्रिकूट म्हणून ओळख असणाऱ्या किल्ले अलंग, मदन आणि कुलंग यांमधील अलंग आणि मदनची भटकंती केल्यानंतर आपली पावले वळाली ती किल्ले कुलंगच्या दिशेने। तर चला या भागामध्ये आपण भटकंती करूया किल्ले कुलंगची। आपण कुलंगडाच्या इथे आलेलो आहोत। माझ्या मागे पाहू शकता कुलंगडाची वाट आहे आणि तो मदनगड आहे। मदनगडापासून कुलंगडाला यायला मध्ये खिंड लागते। इथे माझ्या बोटाच्या इथे पाहू शकता ती खिंड एक घळ लागते। ते घळ उतरून आपल्याला परत पुन्हा चढण लागते कुलंगडाची। तर ती चढण आपल्याला पार करायची। येताना सांभाळून यावं लागेल कारण की वाट जी आहे ती घसरणीची वाट आहे। किल्ले कुलंगचा ट्रेक मागील 2 किल्ल्यांपेक्षा अगदी सोपा, पण किल्ल्याची चढण ही अगदी अंगावर येणारी आहे। आणि कुलंगडाच्या आपण ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत तिथे आपण पोहोचलेलो आहे। माझ्या मागे पाहू शकता ती पूर्ण वाट आपण कडेकडेने आलो एक पाय वाटेने चालत। आता आपण कातळात कोरीव पायऱ्या पाहूयात आणि कुलंगडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहू शकता। याच पायऱ्या आता वरती शेवटपर्यंत तुम्हाला आहेत। या पायऱ्याद्वारे आपण गडाकडे आता जातोय। पायरी मार्ग चालतोय आपण आणि माझ्या मागे पाहू शकता थोडंसंच अंतर राहिलं आहे आता। त्याच्यानंतर आपल्याला कातळामध्ये कोरलेलं प्रवेशद्वार लागतं। त्याच्या आधीच आपल्याला इथे पाण्याचं टाकं असावं कदाचित, कारण की याची जी रचना आहे ती पाण्याच्या टाक्यासारखी आहे। आता सध्या पूर्णपणे ते बुजलेल्या अवस्थेत आहे, पाहू शकता। हे पाहून झाल्यावरती आपण प्रवेशद्वार पाहायला जाऊयात। प्रवेशद्वाराला पोहोचण्याआधीच उजव्या हाताला आपल्याला कातळामध्ये कोरलेली गुहा लागते आणि कुलंगडाच्या आपण पहिल्या प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलेलो आहे। पाहू शकता कातळामध्ये कोरलेला पूर्ण दरवाजा आहे आणि या पायऱ्या सुद्धा पूर्णपणे कातळात कोरलेल्या आहे। दरवाजाचं एक वैशिष्ट्य असं येईल की जर तुम्ही याचा फोटो घ्याल किंवा याला मागून बघाल तर याचा जो आकार आहे तो घुबड सारखा दिसतो आपल्याला। तो दाखवूच आपण तुम्हाला पुढे फोटो। तर आपण आतमध्ये जाऊयात। आतमध्ये आल्यावरती आपल्याला कातळामध्ये कोरलेल्या 2 गुहा लागतात। कदाचित त्या देवळ्यांचं काम त्या काळी करत असावं इथे, म्हणजे सैनिकांच्या आरामाची व्यवस्था या ठिकाणी असावी। या पायरी मार्गाने आपण वरती आल्यावरती डाव्या हातालाच आपल्याला इथे दगडामध्ये मारुतीरायाचे शिल्प कोरलेलं आहे। पाहू शकता आता भग्न अवस्था झाली आहे त्याची आणि समोरच आपल्या प्रवेशद्वार आहे। कुलंगडाच्या आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे पोहोचलेलो आहेत। माझ्या मागे पाहू शकता प्रवेशद्वार आहे। आता पडझड झालेली आहे प्रवेशद्वाराची आणि तटबंदी आहे ती आजही चांगल्या स्थितीत आहे। आपण आता प्रवेशद्वारामधून किल्ल्यात प्रवेश करूया। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरतीच आपल्याला तुम्ही उजव्या हाताला जाल तर उजव्या हाताला एक गुफा आहे आणि काही वाड्यांचे अवशेष आहेत आणि पाण्याच्या टाक्या देखील आहेत। आणि प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला एक 10 पाण्याच्या टाक्या सलग टाक्या आहेत, त्या सुद्धा आपण पाहूयात। पण आधी आपण उजव्या हाताला ह्या वाटेल्या वाड्यांचे अवशेष आणि पाण्याचे टाके पाहायला जाऊयात। आणि प्रवेशद्वारापासून उजव्या हाताला आल्यावरती आपल्याला मागे भली मोठी गुहा पाहायला मिळते। जर तुम्हाला कुलंगडावरती मुक्काम करायचा असल्यास या गुहेत तुम्ही मुक्काम करू शकता। आत्ताच्या घरांसारखी या गुहांची रचना पाहून मन अगदी थक्क झाले। त्या काळी याचे काम कसे केले असेल असा विचार मनात दाटून गेला। मित्रांनो, आपण गुफा पाहून झाल्यावरती त्याच वाटेने पुढे आलेलो आणि झाडामध्ये लपलेली आपल्याला एक वाट दिसली। त्या वाटेने आपण आतमध्ये आलोय। पाहू शकता दोन्ही साईडला कातळ आहे आणि त्या कातळामध्ये वाट कोरलेली आहे
पण पुढे जाऊन ही वाट स्टॉप होतीये. पण ही कुठल्या कारणासाठी कोरली असावी काही कल्पना नाहीये. कदाचित ती त्या काळी काही वास्तू असेल तर आपण काही अंदाज लावू शकत नाही. पण अतिशय बघण्यासारखी वाट आहे ही. ती वाट पाहून झाल्यावरती त्याच वाटेने आपण वरती आलोय आणि माझ्या मागे पाहू शकता वाड्या आपल्याला काही वाड्यांचे अवशेष पाहाव्यास मिळतात. पडझड झालेले आहे संपूर्णपणे. इथे समोर सुद्धा पाहू शकता भला मोठा वाड्यांचे अवशेष आहे, तो सुद्धा आपण पाहूयात. आणि मित्रांनो आता आपण त्या जो भला मोठा वाडा दिसत होता त्या वाड्याच्या इथे आलेलो आहे. माझ्या मागे पाहू शकता चौथऱ्यांचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. दोन्ही साईडला भव्य दिव्य असा वाडा आहे. पूर्वीच्या काळी या वाड्याची भव्यता किती असावी यावरून आपण याचा अंदाज लावू शकतो. मित्रांनो, प्रत्येक सह्याद्री भटक्याचं एक स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी आपण अलंग मलंग कुलंग अर्थातच AMK हा ट्रेक करावा. आणि आपण आज तो कंप्लीट केलेला आहे. आपला काल अलंग मदन आणि आज सकाळी आत्ता आपण कुलंगवरती आहोत. तर कुलंग आपण फिरतोय म्हणजे मोस्ट ऑफ आपला फिरून झालेला आहे. त्या पाण्याच्या टाक्या आपल्या पाहायच्या बाकी आहेत. आणि जे काही एक्सपिरियन्स आहे अलंग आणि मलंग रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगचा तो अतिशय थरारक आहे. जे गिर्यारोहक असतील ज्यांनी प्रॉपर त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांच्यासोबतच जर तुम्हाला या किल्ल्यांवरती यायचं असल्यास त्यांच्यासोबतच या. एकटे यायचं धाडस करू नका, कारण की जो आहे तो अतिशय अवघड ट्रेक आहे. तर आता आम्ही कुलंगवरती आहोत आणि थोड्या वेळातच आम्ही कुलंग गडउतार होणार आहोत. मित्रांनो, ही छोटे बांधकाम आपण बघितलं, ती पडलेली वास्तू आहे. त्याच्याच मागे आपल्याला 3 पाण्याच्या टाक्या दिसतात आणि त्याच्याच बरोबर बाजूलाच आपल्या 2 पाण्याच्या टाक्या दिसतात. म्हणजे एकूण 5 पाण्याच्या टाक्या इथे आहेत. वाड्याच्या समोरच इथे अजून एक पाण्याची टाकी आहे. म्हणजे एकूण ह्या भागात तुम्ही याल वाड्याच्या बाजूला तर तुम्हाला 6 पाण्याच्या टाक्या इथे पाहाव्यास मिळतात. तर ह्या 2 पाण्यातल्या टाकी पाणी चांगलं आहे, पिण्याच्या अवस्थेत आहेत. पण बाकीच्या टाक्यातलं पाणी सध्या खराब अवस्थेत आहे. आणि ज्या पुढे 10 टाक्या आपल्याला पाहाव्यास मिळतात एक साथ, त्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता. आणि प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आपण आता आलेलो आहोत आणि माझ्या मागे पाहू शकता समोरच एक 10 सलग पाण्याच्या टाक्या आहेत. दुसऱ्या टाक्याच्या बाजूला आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टाक्याच्या मध्येच आपल्याला भग्नावस्थेतील गणपतीचं शिल्प पाहाव्यास मिळतं. आणि पाण्याच्या टाक्या बाजूलाच आपल्याला कातळामध्ये शिवपिंड पाहाव्यास मिळते. कुलंगडावरून आपल्याला कळसुबाई, साकिरा, सिंदोळा, कटिरा, किरडा इत्यादी डोंगररांग नजरेस पडते. मागील 2 किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याचा इतिहास फारसा अजून प्रकाश झोतात आलेला नाही. पण गडावरील गुहा व वास्तू पाहून किल्ला फार प्राचीन असावा. आणि किल्ले कुलंग आपला संपूर्णपणे एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आपण गड उतार व्हायला सुरुवात करतोय. सध्या आपण आता किल्ले कुलंगवरती आहोत. माझ्या समोर पाहू शकता किल्ले मदन आहे आणि त्याच्याच बाजूला विस्तीर्ण आडवा पसरलेला किल्ले अलंग आहे. किल्ले कुलंग आपला पूर्णपणे गडउतार झालोय आपण आणि आता आपण परतीच्या वाटेला लागलोय. आपला पुन्हा आता जंगल ट्रेक आहे. तर ब्लॉगचा एंड आपण इथेच करूयात. तर किल्ले अलंग, मदन आणि कुलंग हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास लाईक देखील करा. तर अजून चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला भेटूयात पुन्हा सह्याद्रीमध्ये अशा नवीन ठिकाणी. जय महाराष्ट्र.